परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी, कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि 25 एक लावण्यखनी युवती होती. देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी. या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शहरली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. जशी जीवाच्या आकांताने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 बेभानपणे पळते. गुंड पाठलागावर आहेत. तिला कळून चुकलं, या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आबरूची लखतर इथंच रस्त्यावर टांगली जातील. बेभान पळतीये, जीवाच्या आकांताने काळोखीला धावतीये. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. दफापत्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मग एका हिंदूच्या दारापुढे कशी? त्याने विचारलं, काय हवंय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? माझी आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा. हा युवक म्हटला, निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं. स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. सांगितलं, शांत झोप इथं. इथं तुला कुठली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत. बिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मी हिंदू. मग एका हिंदूच्या घरात तिनं आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिची आबरू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे, मीही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मी लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात तिने चिंत थांबली आहे? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली. ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान, मी हिंदू. मग माझ्या घरात आसरा कसा मागितलास? ते गुंड तुझी आबरू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते. पण मी घरात एकटाच आहे, मीही तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी आबरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? त्यावेळी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावरनं सैरा वैरा धावत होते. धावता धावता या पोळात शिरले. पोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दपापत्या उरानं मी दारा पुढे आले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही आबरूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे तीही